नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे झणझणीत अशी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मटण थाळी कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पाणी निथळून घेतले आहे. आता आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी 2 चमचे मीठ टाकून घेतलं आहे. त्याच चमच्याने मी 1.5 चमचा एवढी हळद टाकून घेणार आहे. हळद मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे सुरुवातीला. आता त्याच चमच्याच्या साहाय्याने मी 2 चमचे एवढे आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ना, ती टाकून घेणार आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हातानेच असं मटणाला छान असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, मटणाला शिजवताना ना छान असं स्वतःचंच असं पाणी भरपूर सुटतं आणि चवीला मटण चांगलं लागतं. आता हातानेच आपल्याला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट चांगलं सर्व पीसेसला असं लावून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं सर्व मटण इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हे मटण जवळपास 15 ते 20 मिनिटासाठी असं ताट झाकून ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. मटण मॅरिनेट होते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घ्यावी. इथे मी वाटणासाठी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 वाट्या सुकं खोबरं असं बारीक चकत्या करून घेतले आहे आणि थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे. 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे 1 इंच आलं घेतलं आहे. एक मिडियम आकाराचा कांदा उभा पातळ चिरला आणि थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे. इथे वाटीमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि तीळ असे 1-1 चमचा घेऊन थोडंसं भाजून घेतलेलं आहे. आता सर्व भाजून घेतलेले जिन्नस थंड झालेले आहे. आता आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हे सर्व घालून तुम्ही बघू शकता असं थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं वाटायचं आहे. पण काय करायचं आहे, सुरुवातीला बारीक वाटण्यासाठी आधी सुकं खोबरं, धने, जिरे, तीळ हे बारीक वाटून घेतल्यानंतरच मग आपल्याला कोथिंबीर, लसूण टाकून त्यात थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला कालवण आणि सुकं बनवण्यासाठी वापरायचं आहे. आता आपल्याला मटण शिजवण्यासाठी इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर. त्यात खडे मसाले टाकून घेऊया. तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची, काळी मिरी, चक्रफूल आणि लवंग एवढं मी टाकून घेणार आहे. आता मीडियम गॅसवर थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही खडे मसाले परतण्यासाठी. गॅस एकदम मीडियम करायचा आहे. त्याचबरोबर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा आहे ना, तोही टाकून घेणार आहे. आपण वाटणामध्ये 1 कांद्याचा वापर केला आहे आणि शिजवताना 1 कांदा टाकणार आहोत. म्हणजे टोटल 2 कांदे वापरणार आहोत 1 किलो मटणासाठी. तर जास्तही कांदा वापरायचा नाही, नाहीतर कालवणाला जो अशी थोडीशी गोडसर लागू शकते जास्त कांद्यामुळे. तर आता कांदा चांगला लाल बुंद परतला गेला की त्यातच मी 1 टोमॅटो असा बारीक चिरलेला आहे तो टाकून घेणार आहे. या पद्धतीमुळे मटण शिजवताना आपण टोमॅटो टाकल्यामुळे छान असा आळणी रस्सा आणि स्वादिष्ट बनतो. त्याचबरोबर मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे. हळद थोडी जास्त टाकल्यामुळे आळणी रस्साही थोडा दाटसर बनतो, एकदम पातळ होत नाही. छान असा आपला तर टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत मी परतवून घेतला आहे. आता काय करायचं आहे, जवळपास इथे 20 मिनिटे होऊन गेले आहेत. मटण चांगलं मॅरिनेट झालं आहे. आता हे कुकरमध्ये टाकून घेऊया. जवळपास आपल्याला इथे अर्धा 1 तास जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाही. चवीला अजून छान लागतं मटण. आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे मटण छान असं उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. सतत असं हलवत राहायचं आहे. आता इथे गॅसची फ्लेम एकदम मी हाय केलेली आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला हे मटण असं सतत ढवळून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे छान असं मटण असं आटरून येतं आणि चवीलाही चांगलं लागतं. आणि जो मटणाचा थोडासा जो स्मेल असतो तो यामुळे जातो. आता काय करायचं आहे, थोडंसं 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे कुकर असा थोडासा टॉस करून घ्यायचा आहे. म्हणजे खालची बाजू वरती येते आणि वरती बाजू खाली जाते. यामुळे असं मटण छान असं शिजलं स्वाद लागतो. आता आपल्याला ह्याच्यावर ताट झाकून 5 मिनिटं ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. आता गॅस मीडियम करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही 5 मिनिटे झालेले आहे. मटणाला बऱ्यापैकी असं पाणीही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता परत आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे. सतत असं आपल्याला खालवर करून घ्यायचं आहे. यामुळे मटण छान बघू शकता असं मटण असं आटरून आलं आहे, म्हणजे सुकडलं गेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यावर 5 मिनिटं असं झाकण ठेवून आपल्याला याची अजून छान असे वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. पहिल्यापेक्षा जास्त असं मटणाला स्वतःचं असं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. या पद्धतीत असं मटण शिजवलं आहे. जवळपास मी 10 मिनिटं हे मटण असं मटणाच्याच पाण्यामध्ये शिजवून घेतलं आहे. या पद्धतीने केल्यामुळे मटणाला छान असा स्वाद येतो, तुम्ही बघू शकता. चवीला एकदम भन्नाट लागते अशा पद्धतीने. आता इकडे गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. एकदम कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता जवळपास मी ते 2 तांबे एवढं गरम पाणी केलं आहे.
आता हे गरम पाणी आपण या मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे. जवळपास मी इथे 1.5 तांब्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार अळणी रस्सा कमी जास्त करून घ्यायचा आहे. आता मिक्स करून घेऊया. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवली आहे. गरम पाण्यामुळे लगेच मटणाच्या अळणी रस्स्याला लगेचच उकळी यायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, झाकण लावून आपल्या ह्याच्या मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे जर तुम्ही टोपामध्ये मटण शिजवणार असेल तर जवळपास अर्धा तास लागतो. ह्या पद्धतीनेही केलं तरी एकदम झटपट अशी आपले मटणाचं कालवण बनतं. तर बघू शकता तुम्ही 1-2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे, हवाही गेली आहे. आता झाकण उघडून बघूया मटण कितपत असं शिजलं गेलं आहे. लक्षात घ्या, मटण शिजलं का नाही ते बघण्यासाठी आपल्याला हाडकाचा पीस काढून घ्यायचा आहे. यामुळे असं परफेक्ट असं मटण शिजलं का नाही हे ते समजतं. आता मी एक पीस काढून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. हाडकापासून हे मटण लगेचच वेगळं होतं. याचा आता आपलं मटण छान असं मऊसूत शिजलं गेलं आहे. आता कुकर बाजूला ठेवायचा आहे. सर्वात आधी आपल्याला सुकं मटण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवली, 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यातच आपल्याला जो वाटण घेतलेला खोबऱ्याचं वाटण आहे ना, त्याच्यातलं मी 1.5 वाटी एवढं वाटण टाकून घेणार आहे. आता मिडियम गॅसवर आपल्याला छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं इथे वाटण मी परतून घेतलेलं आहे. त्यातच मी 1.5 चमचा एवढं काळं तिखट, ज्याला आम्ही एसूर असं बोलतो. बऱ्याच ठिकाणी सोलापूर भागामध्ये काळं तिखटाला एसूर असं म्हणतात. हा एसूर मी छान असा भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता रंगही छान आलेला आहे मसाल्याला. आता हे मसाल्यामध्ये छान असं काय करायचं आहे आपल्याला, इथे मी थोडंसं गरम मसाला टाकून घेणार आहे. तुम्ही गरम मसाल्याऐवजी मटण मसाल्याचा वापर केला तरीही चालेल. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे मी. मसाला खाली डागू नये किंवा करपू नये म्हणून आपल्याला एकदम बारीक गॅसवर हे मसाला परतवून घ्यायचा आहे. आता मसाला थोडा कोरडा वाटतो, त्यात आपल्याला अळणी रस्सा टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने अळणी रस्सा टाकल्यामुळे मटणाला छान अशी चव लागते. इथे साधं पाणी टाकायचं नाही, अळणी रस्स्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ते अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा आहे. आता छान असं ते मसाला भाजून झाला आहे. त्यात मी सुकं मटण टाकून घेणार आहे. ते मी 1 वाटी एवढं सुकं मटण अळणी रश्श्यातून काढून घेतलेलं आहे. ते आता मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. तुम्हाला जेवढं लागणार आहे त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. छान असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये. तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथे मटण मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम मिडियम केलेली आहे. अजून मी थोडंसं अळणी रस्सा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान अशी लपलपीत अशी या प्रकारे सुकं आपलं मटण बनतं. आता ह्याच्यावर प्लेट झाकून ठेवणार आहे. 1-5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची. अगदी 5 मिनिटं, जास्त वेळ करायचे नाही. आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपलं सुकं मटण तयार आहे. त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं सुकं मटण थोडंसं लपलपीत हवं असेल त्या पद्धतीने ह्या पद्धतीने ठेवा. थोडं अजून कोरडा हवा असेल थोडं अजून वेळ परतून घ्यायचं. मी ह्याच पद्धतीने थोडंसं लपलपीत ठेवणार आहे, कारण थंड झाल्यानंतर ते अजून थोडंसं दाटसर असं घट्ट असं बनतं. आता आपल्याला कालवण बनवायला घ्यायचं आहे. आता मी इथे गॅसवर टोप ठेवला आहे. त्याच्यामध्ये 3 पळी एवढं तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जो वाटणाचा मसाला आहे ना, जो सर्व मसाला मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता मीडियम गॅसवर हा वाटणाचा मसाला छान असा मी परतवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हा मसाला परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण कांदा आणि खोबरं आधी भाजून घेतलेला आहे. या पद्धतीने केल्यामुळे वाटण भाजण्यासाठी परतण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता हे वाटण छान असं परतलं गेलं आहे. मसाला कढईने तेलही चांगलं सुटलं गेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने टाका. आता इथे छान असं मीठ टाकल्यानंतर मी परत असं व्यवस्थित असं परतून घेते. इथे थोडंसं हा मसाला मी अळणी मटणामध्ये टाकून घेणार आहे. त्यामुळं काय होतं, अळणी मटणाला छान अशी चव लागते. आता आपल्याला इथे वाटण छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यातच मी 3 मोठे चमचे एवढा इथे काळं तिखट म्हणजे एसूर एवढा टाकून घेणार आहे. 3 चमचे गच्च भरून घेतला आहे. इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. मी थोडी झणझणीत अशी मटणाचं कालवण बनवणार आहे, त्यामुळे थोडंसं जास्त तिखटाचा वापर केला आहे. आता हा एसूर छान असा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंगही आलेला आहे मसाल्याला.
आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बारीकच आहे. थोडासा मसाला कोरडा वाटतो त्याच्यामध्ये मी थोडासा अळणी रस्सा एवढा टाकून घेणार आहे. इथे आपल्याला पाण्याऐवजी अळणी रस्स्याचाच वापर करायचा आहे. यामुळे कालवणाची चव अजिबात बिघडत नाही, एकदम चवीला छान लागते. तर थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे. वाटणामध्ये आपण धने टाकले होते म्हणून वरून मी धने पावडर टाकत नाही आहे. आता काय करायचं, कुकरमधल्या सुरुवातीला आधी मटण आहे ना ते काढून घ्यायचं आहे. रश्श्यामधले जे मटण आहे ना ते अळणी रश्श्यामधले मटण काढून घेणार आहोत. टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे. जो उरलेला जो रस्सा आहे तोही सर्व आता टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इतपत असा आपला इथे रस्सा बनवून घ्यायचा आहे. आता मिक्स करून घेऊया. बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला जितकं रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तिथे गरम पाणी टाकून घ्या. गरम पाणी टाकल्यामुळे रश्श्याला चवी चांगली येते आणि तुम्ही बघू शकता तरीसुद्धा एकदम छान येते. अशामुळे मस्त याच पद्धतीने मटण छान असं तरीदारमध्ये तुम्ही बघू शकता. छान असं मटण आपलं इथं कालवण तयार झालं आहे. ह्याच्या अगोदर मी कंदुरी मटणाची रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छान असे उकळे आल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं तरीदार, अगदी जास्त पातळही नाही आणि असं घट्टही नाही, असं आपलं छान असं चमचमीतीचं आपलं मटणचं कालवण छान असं तयार झालं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही कधीही या पद्धतीने बनवून बघा, एकदम चवीला भन्नाट लागते. आता हे छान असं मटण तयार झालेल्या बाजूला ठेवूया. इथे मी कुकरमध्ये 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याच वाटीने मी 2 वाट्या एवढं पाणी टाकून घेणार आहे. पाणी असं 2 वाट्या एवढं टाकणार आहे. तुम्हाला थोडंसं लपलपीत असा भात हवा असेल तर अर्धी वाटी वाढवू शकता. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यातच मी थोडंसं साजूक तूप टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, भात छान असा मोकळा मोकळा शिजतो आणि चवीलाही चविष्ट लागतो. म्हणजे तुपाऐवजी तुम्ही थोडं तेलाचाही वापर करू शकता. आता मीडियम गॅसवर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर मी याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण भाकरी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी किचनवर छोटा कपडा ठेवला आहे, त्याच्यावर हे परात ठेवले आहे. आता भाकरीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जवळपास मी इथे 2 भाकऱ्या करणार आहे. थोडं पीठ चाळून घेतलं आहे. इथे मी बाउलमध्ये साधंच पाणी घेतलं आहे, कोमट पाण्याचा वापर केलेला नाही अजिबात. आणि जे भाकरीचं पीठ आहे ना ते ज्वारीचंच फक्त पीठ आहे, अजिबात तांदळाचं पीठ वगैरे मिक्स नाही. आता थोडंसं पाणी लावून थोडं पाणी लावून छान असा आपल्याला इथं छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा जास्त घट्टही करायचा नाही आणि पातळही करायचा नाही, मिडियम असा गोळा करून घेतला आहे. आता याचे 2 भाग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एक भाग आपल्याला इथे बाजूला ठेवायचा आहे आणि आता इथे दुसऱ्या भागाचा छान असा उंडा करून घेतला आहे मीडियम साईजचा. आता कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे खाली. कोरडं पीठ अगदी जास्तही टाकायचं नाही, कमीच टाकायचं आहे. जास्त टाकलं तर भाकर थापताना अशी खाली रुतली जाते आणि अशी गोल फिरत नाही थापताना. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एका हाताने छान अशी भाकरी मस्त थापवून घ्यायची आहे. नंतर 2 हाताने अशी गोल गोल फिरवत अशी भाकरी थापवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इतपत मी एवढी मोठी केली आहे. मग तुम्ही जेवढा गोळा घेतला त्या प्रमाणात एवढी भाकर होणार आहे. आता छान अशी इतकी पातळ भाकरी झालेली आहे. एका साईडला उचलून घ्यायची, उचलते वेळेस एका साईडला करून घ्यायची, याप्रमाणे उचलून घ्यायची आहे. इकडे तवाही छान एकदम कडकडीत गरम झालेला आहे. आता भाकरी टाकून घ्याव्या तव्यावर. आता व्यवस्थित करून घेते. थोडीशी भाकरी गेली. आता एक 5 सेकंदानंतर आपल्याला ह्याच्यावर पाणी लावून घ्यायचं आहे. अगदी लगेच लावायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे व्यवस्थित मी पाणी लावून घेतलेलं आहे. पाणी वरची सुकल्यानंतरच आपल्याला भाकर उलटून घ्यायची आहे. लगेच पाणी लावल्यानंतर भाकर उलटलं तर खालून व्यवस्थित भाजणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपल्याला ही भाकर भाजते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे. आता तेच पीठ मी परत थोडंसं मळून घेणार आहे आणि त्याचा असा छान असा उंडा करून घेणार आहे. आता कोरडं पीठ खाली टाकायचं आहे आणि आपल्याला ही भाकर दुसरी भाकर चांगली अशी थापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाकर थापताना असं थोडंसं एका हाताने भाकर थापायची, दुसरा हात बाजूला लावायचे, म्हणजे दुसऱ्या हातात जी करंगळी आहे ना अशी भाकरीच्या काठाला लावायची. यामुळे काय होतं, भाकर अशी गोल थापली जाते, वाकडे तिकडे होत नाही. म्हणजे भाकर करणं सोपं आहे, सगळ्यांनाच येतं, पण जे नवशिक आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगत आहे. आता हाताला थोडंसं पीठ लावून 2 हाताने आपल्याला ही भाकरी अशी थापून घ्यायची आहे.
या प्रकारे भाकरी थापल्यामुळे छान अशी गोल गरगरीत भाकरी होती आणि एकसारखी, कुठे कुठे जाड कुठे पातळ अशी होणार नाही. तुम्ही बघू शकता मी अशी गोल गरगरीत अशी भाकर थापून घेतलेली आहे. थोडीशी मी मोठीच भाकरी बनवते. आता ही भाकरी आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी पातळ भाकरी झालेली आहे. पहिली भाकरी छान खालची बाजू भाजून झाली आहे, तर वरची बाजू छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. तवलत नाही, थोडंसं असं दाबत मी भाकरी भाजून घेणार आहे. इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर केला आहे. आमच्याकडे नॉनव्हेजवर थोडीशी अशी कडक म्हणजे पापुंद्रा आलेली भाकरी खायला आवडते, म्हणून मी नॉनस्टिक तवा वापरला आहे. एकदम जुना आहे, 5-6 वर्षापूर्वीचा. तर छान असं आपल्याला भाकरी दाबत अशी भाजून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, भाकरी छान अशी कडक बनते आणि भाकरीला छान असा पापुंद्राही येतो. तुम्ही बघू शकता लगेच भाकरी अशी छान अशी टम्म अशी फुगलेली आहे. छान अशी आपली पापुंद्रा आलेली अशी कुरकुरीत अशी इथे भाकरी तयार झाली आहे. जिथे थोडंसं कच्चं वाटतं तिथं आपल्याला थोडीशी बाजू अशी मध्ये घेऊन भाकरी छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला इथे भाकरी भाजून घेतलेली आहे आणि छान असा याला पापुंद्रा सुद्धा आलेला आहे. आता ही भाकरी आपण बाजूला काढून घेऊया. तवा गरमच आहे, तोपर्यंत आपण जी दुसरी भाकरी थापून घेतलेली आहे ना, तीही टाकून घ्यायचं आहे. इथे भाकर टाकून घेणार आहे दुसरी. अशाच पद्धतीने थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता 5 सेकंद झाल्यानंतर परत आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी वरचे सुकल्यानंतर आता उलटून घेणार आहोत. थोडीशी कडेला झाली. आता खालची बाजूही छान भाजून घेतली. आता उलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही भाकरी मस्त अशी टम्म लगेचच फुगलेली आहे. छान अशा प्रकारे भाजल्यामुळे भाकरीला मस्त असा पापुंद्रा येतो, खायला तेवढी छान लागते. तर लोखंडी तव्यामध्ये भाकरी केली तर लगेचच पटकन भाजते आणि एकदम सॉफ्ट होते. तुम्हाला ज्या पद्धतीने करायची आहे त्या पद्धतीने बनवू शकता. तुम्ही बघू शकता मस्त इथे भाकरी अशी टम्म फुगली गेलेली आहे. जिथे थोडीशी कच्ची वाटते ती मध्ये बाजू घ्यायची आहे आणि आपल्याला छान असं इथे भाकरी असं मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे गॅसची फ्लेम मी इथे मोठीच ठेवलेली आहे. थोडीशी अशी मध्ये घेऊन आपल्याला ही भाकरी छान अशी इथे मी भाजून घेतली आहे. सर्व भाकरी करून झालेल्या आहेत. इकडे कुकरही थंड झाला आहे आणि इथे भात तुम्ही बघू शकता छान असा मोकळा शिजला आहे. मस्त असा तुम्ही बघू शकता छान असा मोकळा भात शिजलेला आहे. आता सर्व जिन्नस करून झाले. आपण आता ताट वाढायला घेऊया. इथे मी ताटामध्ये सर्वात आधी वाटीमध्ये झणझणीत असं मटण काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अळणी रस्साही काढून घेतला आहे. सुक्कं मटणही घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपला छान असा मोकळा जो भात केलेला आहे तोही घेणार आहोत. छान असा पापुंद्रा आलेली भाकरी ठेवून घ्यायची आहे. मस्त लागते मटणाबरोबर खायला. त्याचबरोबर मी इथे तोंडी लावण्यासाठी कांद्याचे आणि टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे ते ठेवणार आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड ठेवून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायची आहे. छोटीशी कमेंटसुद्धा करायची आहे की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेलचे बटनसुद्धा दाबायचे आहे. धन्यवाद.